कीर्तन सेवरामध्ये आपलं स्वागत आहे। महापूजा व यंत्रपूजनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय खासदार साहेब नागेश पाटील आष्टीकर, संजय देताई चिखलीकर, जीवन पाटील घोगरे, राष्ट्रवादीचे आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावरगावकर, माननीय प्रकाशरावजी भोशीकर, सदाशिवराव देशमुख, बाळासाहेब आंबेगावकर, आनंदराव पाटील बोरगावकर, संतोष पाटील कपाटे, माधवराव पाटील बोरशेकर, प्रल्हाद पाटील इकडगावकर, गणेशरावजी शिंदे, जीवन नाईक, परिणरावजी देशमुख, हनुमंतराव देशमुख, प्रतापरावजी देशमुख, सुनील नवगर, सुनील वानखेडे, सुभाष पाटील किराळकर, परवीनजी गायकवाड, पप्पू पाटील गोडेकर, आता सर्वांचे काय नाव घेणार सर्व व्यासपीठ। आता मला एवढं सांगायचं आहे की ज्या वेळेस जवळपास माझा हा कारखाना टाकायचा 3-4 वर्षापूर्वी मी निर्णय घेतला होता, पण शेतकऱ्याला बरेच ऊस जाण्यासाठी अर्थ नाही, आपण कोणता तरी एक छोटा कारखाना आपण ऊसासाठी टाकावा, पण त्यावेळेस एवढं काय आला नाही। मी ज्यावेळेस कारखाना टाकायचा विचार केला आणि आमच्या नेत्याला मी विचारलं, बाबा माझा असा कारखाना टाकायचा विचार चालू आहे, त्यावेळेस त्यानं सांगितलं आपलाच एवढा कारखाना आहे, तू काला टाकतो, आपला तू टाकू नको। त्यावेळेस माझा निर्णय बदलला आणि मी कारखाना काही टाकला। यावर्षी ज्यावेळेस राजकारणामध्ये येण्याचा योग आला, त्यामुळे मी प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस प्रचाराला फिरू लागलो, त्यावेळेस प्रथम म्हणजे शेतकऱ्याची अशी अडवणूक होऊ लागली की तुम्ही आमच्या सोबत जर राहिला तर आम्ही तुमचा ऊस देऊ, जर तुम्ही आमच्या सोबत न राहिला तुमचा ऊस नेणार। तरी मला ह्या गोष्टीवर काही खरं वाटलं नाही, त्यामुळे हे झालं। त्याच्यानंतर ज्यावेळेस निवडणूक झाली, निवडून आल्याच्या नंतर कारखान्यावर स्वतः मिटिंग घेतली, जे जे आपल्याला विरोध केले त्या शेतकऱ्याचा ऊस आपण आणायचा नाही, त्यांचा ऊस आणू नये असा त्यांचा निर्णय होते वेळेस तिथे एक शेतकऱ्याला म्हणजे मेन माणूस आहेत कारखाने, त्यांना असं चालत नाही, आपण सर्वाचाच ऊस घ्यावा लागते की त्याऐवजी आपल्याला लेट करता येईल, पण शेतकऱ्याचा ऊस काही ठेवता येणार नाही। मग त्या पद्धतीने विरोध पार्टीचे जेवढे आहेत त्यांचे ऊस जवळपास 3-3, 4-4 महिने लेट झाले। मला एकच सांगायचं की कारखाना ज्यावेळेस आपल्याला धंदा करायचा म्हणजे विरोध असू द्या की आपला माणूस असू द्या, प्रत्येकाला आपल्याला समान न्याय द्यावा लागतो। ज्यावेळेस आपण बाबा जाणून करून जर विरोधकाचा ऊस आपण टाळत असाल तर मग एक प्रकारची हुकूमची आता आपण त्या धर्तीवर बा कुठेतरी शेतकऱ्याची अडवणूक होऊ नये आणि वेळेवर ऊस गेला पाहिजे। कारण काय, मी सुद्धा शेतकरी होतो, ह्या जमिनीमध्ये माझा 15 वर्षापूर्वी मी शेती करायचो बाबा, त्यावेळेस मी रात्रदिवस म्हणजे मेहनत करायची, मेहनत करून सुद्धा आम्हाला एकरी 30-40चे उतार यायचे। तर शेतकऱ्याची काय अडचण असते हे आपल्याला, मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मला माहिती आहे, त्यामुळं मी कुठेतरी कारखाना टाकायचा मी निर्णय। आता प्रत्येक कारखान्यानं आपली शेतकऱ्याची अडचण कशी आहे, आपला ऊस जावा हे प्रत्येकाचा उद्देश असतो। ज्यावेळेस आपला ऊस जास्तीत जास्त लागवड केल्यापासून 12 महिन्यामध्ये ऊस गेला पाहिजे, पण आपला कारखाना 12 नाही, 13 नाही, 14, 15, 16 महिन्याशिवाय ऊस जात नाही। 16 महिन्यामध्ये ऊस गेल्याच्या नंतर शेतकऱ्याची जवळपास ऊसाची घट कमी होऊन 20% उतारा कमी, 20% उतारा कमी, म्हणजे जिथे आपल्याला 40 टन उतारा यायचा तिथं आपल्याला जवळपास 30 टन उतारा जातो, म्हणजे 10 टनाचे जवळपास आपले 25 रुपये हा घाला शेतकऱ्याचा घाला। आणि हाच ऊस आपला वेळेवर गेला तर शेतकऱ्याला ऊसाच्या मध्ये वाढ होईल आणि पुढचं जे सीझन आपण घेणार आहोत ते सुद्धा भरपूर आपल्याला म्हणजे उत्पन्न त्याच्यामधून मिळेल। म्हणजे एका वर्षी पहिल्या वर्षी तर आपली नुकसान व्हायली, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा नुकसान नाही। त्यामुळे आता एक आम्ही हे आता काही म्हणून जोडधंदा म्हणा, काही म्हणा, कुठेतरी इच्छा झाली की बाबा शेतकऱ्याला कुठेतरी सुलभ आपलं केलं पाहिजे। आज प्रत्येक वेळेस आपण या मतदारसंघामध्ये आम्ही शेतकऱ्याचं हित हे करू, कुठेही काही इतके वर्ष झालं, 40-30 वर्ष झालं कारखाना, जवळपास 30-35 वर्ष झालं पण ते कारखान्याच्यामुळे, आणि आज सांगाले की काहीतरी नवीन आपण उद्योग आणले पाहिजे, शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे, पण शेतकऱ्याला भाव काही मिळत नाही। इथेनॉल प्रकल्प होऊन एका टनामध्ये आपल्याला जवळपास 70 म्हणजे 60,000 रुपये उत्पन्न तयार होते,
पण आपला कारखाना आपल्याला 2,500 रुपयाच्या वर भाव देत नाही. म्हणजे जवळपास विचार करा तुम्ही, एका टनामागे जवळपास 2,500 रुपये कारखान्याचा फायदा होत असल्यामुळे सुद्धा आपल्याला भाव मिळत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी बाबा आता आपण बी एक निर्णय घेतला की चला आपण अगोदर छोटा टाकायचा माझा विचार होता. मी अगोदर 500चा टाकायचा विचार केला, नंतर 1000चा झाला, पुन्हा 2000चा ऑर्डर दिला, मग बसल्या 2000 ऐवजी नंतर 3000चा फायनल केला. आता हा कॅपॅसिटी आपल्या कारखान्याची 3000 आहे. पर डे 3000 म्हणजे आपण एका दिवसामध्ये 4 ते 4,500 टन आपण ऊस गाळतो. 4 ते 4,500 टन एवढा मोठा आपण कारखाना टाकायचा निर्णय घेतोय. मला सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की मला बरेच जण आता सभासद करा, पण मी सभासदाची काही नोंदणी केली नाही किंवा चालू केलं नाही. पण आपल्याला काही कारणासाठी सेल्स घेऊन सभासद करायचे, पण मी फक्त आपण 2000 सभासद कारखान्याचे करणार, 2000च्या वर आपण सभासद करणार नाही. 2000 सभासद करण्यासाठी 15 जून पर्यंत आपण तारीख दिली. उद्याच्या मेच्या 16 तारखेपासून आपण चालू करणार आणि 15 जून पर्यंत 2000 सभासदांची नोंदणी घेणार. आणि 2000 सभासद नोंदणी करण्यासाठी 15 जूनची आवश्यकता पडली नाही. त्याच्या अगोदर 8 दिवसामध्ये जरी 2000 आमचे सभासद झाले तर त्याच दिवशी आपण म्हणजे 8व्या दिवशी आपले 2000 भरती झाल्याच्या नंतर बंद करणार, पुन्हा 9व्या दिवशी आपण सभासद घेणार. तिसरी गोष्ट आपण कारखान्याचा टाकायचा उद्देश म्हणजे की आपण आज दोन्ही बरेच कारखान्याचे आपण सभासदाचा काही फरक मला एखादी उदाहरण द्या तुम्ही. ज्या सभासदाला आपण कारखान्याला घेतलंय त्याचा अजिबात आपल्याला उपयोग आहे. आपला ऊस बी आपला 14, 15, 16 महिन्यामध्ये चाललाय, सर्वसाधारण जाईल त्याच पद्धतीनं चाललाय. मग सभासदाचा अर्थ काय राहिला? काही सभासदाचा अर्थ नाही. त्याच्यासाठी कुठेतरी सभासदाला आपण कोण्या पद्धतीनं वागणूक दिली पाहिजे, काय नाही, ह्याच्याप्रमाणे आपण एक कार्यक्रम आपण ठरवला. आपण ज्या सभासदाचा आपण नोंदणी करालो त्या सभासदाला आपण प्रत्येक वर्षी 50 किलो गुळ पावडर किंवा साखर हे आपण आपल्या कारखान्याकडून आपण मोफत देणार होते. त्याच्यानंतर दुसरी सभासद आहेत, एका सभासद जे कारखान्याकडे आपल्या होईल त्यांना त्या सभासदाचा ऊस आपण 150 टन मर्यादित घेणार. 150 टनाला इतरांपेक्षा 100 रुपये भावावर देणार. 100 रुपये भावावर 150 पर्यंत आहे. त्याच्यानंतर जे सभासद आपल्या कारखान्याचे झाले त्यांचा ऊस तुमचा आमचा करार असा की 14व्या महिन्यापर्यंत आम्ही तुमचा ऊस तोडला पाहिजे. लागवड दाखल आमच्याकडे केली, तुम्ही कारखान्याला नोंद झाली, त्या नोंदणीपासून 14व्या महिन्यामध्ये अग्रीमेंट होईल. 14व्या महिन्याच्या वर तुमचा ऊस देणार नाही. आम्ही तुमचा ऊस तुमची रिकव्हरी 11व्या महिन्यात आणू किंवा 12व्या महिन्यात आणू किंवा 13व्या महिन्यात, पण लास्ट आपला अग्रीमेंट म्हणजे 14व्या महिन्याच्या वर जर ऊस गेला तर तुम्हाला कारखाना 400 रुपये पर टन भावावर एक्स्ट्रा देणार आहे. त्याच्यामुळे जर तुमची घर कुठे शेतकरी होत असेल तर उत्पन्न टनेज मध्ये कमी होत असेल तर आम्ही त्याला 400 रुपये भावावर देऊन तुमची ते नुकसान जे होणार आहे ते आम्ही कमी करणार आहोत. हे आतापर्यंत कोणीही कारखान्यानं हे निर्णय घेतले नाहीत. फक्त काही सभासद करून आपली शेतकऱ्याची दिशाभूल केली. त्याच्यामुळं माझं सर्वांना एकच विनंती आहे, आपण जास्तीत जास्त चांगल्या ऊसाच्या लागवडी करून आणि जास्तीत जास्त नवीन कारखाना आहे आपण सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तिसरा मुद्दा राहिला आपल्याला पैशाचा. आज आपण ज्यावेळेस तोड करतो आपण 1 ते 15 तारखेला पेमेंट आपल्याला 30 तारखेच्या आतमध्ये हे देतो, पण आपल्याला पेमेंट 2 ते 3 महिने आपल्याला मिळत नाही. आमचा उद्देश असा आहे दादा, आमचा उद्देश असा आहे रविवार ते शनिवारचं पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर सोमवारी गेलं पाहिजे. 15 दिवसाचा हे नाही, आठवड्याचा. जसं आपण दूध विकतो त्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला त्या ऊसाचा मोबदला मिळाला पाहिजे. एखादी अडचण आपल्याला सोमवारी असेल तर सोमवारी ऐवजी मंगळवारी पैसे जातील, पण आठवड्याचं पेमेंट केलं पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कारखान्याला 8 दिवसाला पेमेंट दिलं नाही. मग इतरांपेक्षा कारखाने कसे चालवतात हे आपल्याला चालवून दाखवायचं. ह्या पद्धतीने कारखाना चालवतो हे कोणीतरी म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकाने याची दक्षता घेतली पाहिजे. ह्या उद्देशाने आपण या नवीन सत्रामध्ये पाऊल टाकून आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसा फायदा करून घेता येईल तेवढा मी फायदा करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला प्रति टन 100 रुपये जरी बँकेचं लोन जरी व्याज जरी निघालं, 100 रुपये जरी मला राहिले, बाकी जेवढी शिल्लक राहतील ते प्रत्येक शेतकऱ्याला भाव देण्यात येईल. आता भाव तर आमचा प्रायव्हेट असल्यामुळं आमचं मार्केट फक्त आधारित समोरच्यावर आधारित असते. अंतिम आम्हाला भाव अगोदर केव्हाही देता येत नाही. जे आता भाव काढू ज्यावेळेस आपण ऊस आणता त्यावेळेस आम्ही ठराविक उचल दिल्या जाईल. त्याच्यानंतर जे आपले मार्केट होईल आपल्याला केव्हा मार्केट गुळ पावडरला 3000 मिळेल किंवा 2500 मिळेल किंवा 3500,
त्याचा आवरेज काढून खर्च काढून त्या पद्धतीनं जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसा भाव देता येईल त्या पद्धतीनं आपण भाव देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये कुठेही काही शंका नाही. आता मी जास्त काही बोलणार नाही, बराच वेळ झालाय. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.